आता एक महत्त्वाची बातमी आहे। पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या महेश मोतेवार यांच्या पत्नीच्या मालकीचं 4 किलो सोनं चोरीला गेल्याचं उघड झालंय। क्राईम युनिट 4च्या कारवाईत अटक केलेल्या गुन्हेगारांकडून याबाबतची कबुली देण्यात आली। लीना मोतेवार यांनी ही चोरी केली होती। बदनामी नको म्हणून लीना मोतेवार यांनी गुन्हा दाखल केला नव्हता। आता 1 किलो सोनं पोलिसांना मिळाल्यावर सगळं कुभाड उघड झालंय। लीना मोतेवार यांनी 4 किलो सोनं चालक नरहरी घरत याच्याकडे ठेवायला दिलं होतं, मात्र त्याला मारहाण करून सोनं चोरण्यात आलं। मात्र त्यातलं आता 1 किलो सोनं पोलिसांना सापडल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय। महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवार यांचं हे 4 किलो सोनं होतं। पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार याच्या पत्नीच्या मालकीचं हे 4 किलो सोनं होतं। हे सोनं चोरीला गेलं होतं। क्राईम युनिट 4च्या कारवाईमध्ये गुन्हेगारांनी याबाबतची कबुली दिली आणि लीना मोतेवार यांनी चालक नरहरी घरत याच्याकडे हे सोनं ठेवण्यासाठी दिलं होतं, पण चालकाला मारहाण करून या सगळ्या आरोपींनी हे सोनं चोरलं होतं। पण बदनामी होऊ नये यासाठी लीना मोतेवार यांनी सोनं चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला नव्हता। आता 1 किलो सोनं पोलिसांना सापडलंय, त्यानंतर आता हे सगळं कुभाड उघड झालंय। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, काय काय अपडेट्स आहेत? सुवर्णा, या प्रकरणी क्राईम 4च्या ज्या पोलिसांनी आरोपींना पकडलं होतं त्यांच्याकडून ही सर्व माहिती उघड झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोनं बऱ्याच दिवसांपूर्वी चोरीला गेलेलं असतानाही लीना मोतेवार यांनी या बाबतीत तक्रार जी आहे ती दाखल केलेली नव्हती, पण एका दुसऱ्याच गुन्ह्यासाठी पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं होतं। त्यांची चौकशी करत असताना हा प्रकार उघडकीस आलेला आहे। लीना मोतेवार यांनी नरहरी घरत हे जे त्यांचे चालक आहेत त्यांच्याकडे ते सोनं ठेवायला दिलेलं होतं आणि त्यांच्या घरातून ही सोन्याची चोरी झालेली होती। आता पोलिसांनी या आरोपींकडे आणखी चौकशी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकरच या बाबतीतील सर्व माहिती समोर येईल। सुवर्णा, धन्यवाद कैलास या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।